प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज स्पेशल आणि पारंपरिक चव घेऊन आली आहे ओल्या बोंबीलचे झणझणीत कटलेट्स। जेव्हा घरात बोंबील आणतात तेव्हा काही ना काही भन्नाट बनतंच आणि आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी आवडती कटलेट्स रेसिपी। माशांच्या रेसिपीत थोडं वेगळं ट्राय करायचं असेल तर हे ओल्या बोंबीलचे कटलेट्स नक्की करून पहा। फिश लवर्ससाठी खास आज आपण बनवणार आहोत एक कोकणातली खास डिश ओल्या बोंबीलचे कटलेट अगदी घरच्या घरी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे आपल्याला ओले बोंबील घ्यायचे आहेत आणि हे बोंबील आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत। अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। साहित्य अगदी साधं पण चव मात्र जबरदस्त। छान अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतली आहे। बोंबलाच्या मध्ये जो काटा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व बोंबील आपण साफ करून घेतले आहेत। आता हे आपण बोंबील मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत। अशा प्रकारे मी बोंबील मिक्सर मध्ये वाटून घेतले आहेत। आता आपल्याला त्याच्यात 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे, 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे, चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आपण, अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 1 मोठा चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट टाकणार आहोत आपण। छान हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण पिठाचा गोळा करतो तशा प्रकारे छान गोळा बनवून घ्यायचा आहे। हे कटलेट बनवताना स्वयंपाकघरात सुगंध दरवळायला लागतो आणि भूक लागते। ही केवळ रेसिपी नाही, आठवणींची चव आणि घरच्या जेवणाची ऊब आहे। छान अशा प्रकारे आपण गोळा बनवून घेतला आहे। याचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व गोळे आपण बनवून घेणार आहोत। कटलेट्स इतके टेस्टी होतात की एक खाल्ला की हातच थांबत नाही। बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट, खूपच झणझणीत आणि चवदार। जो आपण गोळा बनवून घेतला होता तो छान पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व कटलेट आपण पिठामध्ये घोळवून घेणार आहोत। पहिल्याच घासात तुम्हाला समजेल की हे काहीतरी स्पेशल आहे। ताजे बोंबील, खास मसाला आणि कटलेट्स एकदम झक्कास। अशा प्रकारे सर्व गोळे आपण पिठामध्ये घोळवून घेतले आहेत। तवा छान गरम करून घ्यायचा आहे, त्याच्यावर थोडंसं तेल टाकणार आहोत आपण। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। जो आपण गोळा बनवला होता तो तव्यावर टाकायचा आहे। छान आपण भाजून घेणार आहोत आपण हे। तोंडात टाकताच विरघळणार बोंबील कटलेट। बोंबील खाण्याची खरीखुरी मजा म्हणजेच कटलेट। कोकणचा स्वाद थेट तुमच्या ताटात, चव अशी की पुन्हा पुन्हा खावेसे वाटतील। आणि एकदा या कटलेट्सची तुम्ही चव घेतली ना की विसरणं अशक्य। अशा प्रकारे सर्व कटलेट आपण भाजून घेणार आहोत। एक बाजू शिजल्यानंतर आपल्याला छान पलटून घ्यायची आहे। चव अशी की सर्व प्रकारचे कटलेट तुम्ही विसरून जाल। ज्यांना बोंबील आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील असे हे कटलेट आहेत। एक बाजू शिजल्यानंतर छान आपण पलटून घेतली आहे। अशा प्रकारे अलटी पलटी करून छान कटलेट्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघतात आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करा। थोडंसं आपल्याला साइडने तेल सोडायचं आहे आणि छान हे कटलेट खरपूस रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा। लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइब हे सर्व विनामूल्य आहे। तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला
तुम्ही खूप खूप सपोर्ट करा. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार हे कटलेट्स. जे फिश लवर्स आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा. छान व्यवस्थित आपल्याला कटलेट भाजून घ्यायचे आहेत. बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट हे आहेत कटलेट्स, जे मन जिंकल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे सर्व कटलेट आपण भाजून घेतले आहेत, छान शिजवून घेतले आहेत. गरमागरम ओल्या बोंबीलचे कटलेट्स खाण्यासाठी तयार आहेत. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांना खूप आवडेल. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.